2023 वर्ष विकासाचे, महिला सन्मानाचे। महायुती सरकारच्या राज्यात महिलांना नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे। 2023 वर्षभरात महिलांचे सक्षमीकरण आणि विकासासाठी अनेक लोकोपयोगी निर्णय राज्य सरकारने घेतले। एसटी प्रवासात महिलांना 50% सूट देण्यात आली, त्यामुळे महिलांसह एसटी महामंडळालाही कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला। महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन, घरघंटी व मसाला कांडपचे वाटप करण्यात आले। तसेच महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत निर्भया वाहन पथकाने नव्याने 40 चारचाकी तर 200 दुचाकी वाहनांचा समावेश केला। पर्यटन क्षेत्रात महिलांना रोजगारासाठी आई धोरण आणि महिला बचत गटांना व्यवसायासाठी आठवडी बाजार आणला। कामांच्या व सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्षाचे बळकटीकरण करण्यात आले। त्याचबरोबर मुलींचा सक्षमीकरणासाठी व त्यांना लखपती बनवण्यासाठी लेक लाडकी योजना, सुकन्या समृद्धी योजना, शक्ती सदन योजना, महिला सन्मान यासारख्या अनेक योजना माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात राज्यातील महिलांना सशक्त करण्यासाठी आणल्या गेल्या। महिलांवरील गुन्हेगारीतही लक्षणीय घट झाली। राज्य सरकारने महिलांचे प्रकरण हाताळण्यासाठी 27 विशेष न्यायालय, 86 जलदगती न्यायालय तर लहान मुलांवरील अत्याचार तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत होणारे अत्याचार रोखण्यासाठी वेगळे 138 जलदगती न्यायालय उभी केली। राज्यासह केंद्र सरकारनेही महिलांसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत। 27 वर्षांनंतर पहिल्यांदाच नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झाले। यात पंचायत ते पार्लमेंटमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यात आले। उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना LPG गॅसमध्ये सूट देण्यात आली। मातृवंदन योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 600 रुपये दिले। रेल्वेमध्ये महिलांच्या सुरक्षतेसाठी निर्भया पथक तैनात करण्यात आले। तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महिलांना घरे देण्यात आली। महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक योजना राबवून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा वायदा मोदी सरकारने केला। वर्ष महिला सबलीकरणाचे कार्य देवेंद्रजींचे।